तर नमस्कार मित्रांनो, आज गुरांना खायला नाही टाकला, तर मी खायला टाकणार आहे. स्टॅलिनला आणि हिला खुराक ठेवले, शुभाश्रीला. बाकी सीताला मी ठेवून आलो आहे आणि सीतातलंच बैलांना टाकले आणि हिऱ्याला पण खुराक ठेवलेलं आहे. तर ही गुरं करतात आराम. ह्यांना अगोदर भुस्सा खायला टाकतो, मग नंतर गावरान गाय चरायला गेल्या ना, मग त्याच्यानंतर नेपेरची कुट्टी करून जर्शी गायांना आणि बैलांना टाकायची. तर मित्रांनो, हे आहे वेडा BH. एका दादांची मला भरपूर कमेंट येत होती की हे औषध ते व्हिटॅमिन H म्हणजे बहुतेक हेच वाटते, तर हे गुरांना दे म्हणून. म्हणजे ज्या गाई कास करणार आहेत ना, तर त्यांना दे. तर हे फक्त आपण स्टॅलिनला देतो. त्याचं कारण काय तुम्हाला सांगतो. फक्त स्टॅलिनला द्यायचं. आपण गावरान गायांना कुठलं औषध वगैरे देत नाही. म्हणजे आपले तुपाचे वाले कस्टमर आहेत ना, तर ते नाराज होतील. म्हणजे तर त्यांना आपण औषध वगैरे का देत नाही. जेवढं नॅचरली दूध देत त्यांना, तर तेवढंच आपण दूध घेतो. कारण की आपल्याला तूप पण विकतं आहे आणि जो भाव मिळतो आहे, तर त्याच्यात आपण समाधान आहेत. तर त्याच्यामुळे औषध वगैरे आपण गावरांना काही देणार नाहीत आणि शुभश्रीला पण नाही द्यायचं आणि सीताला पण तसं काही नको द्यायचं. म्हणजे घरचे तर नको म्हणतात, कारण की आपलं तूप पण चांगल्या पैशात विकते. तर त्याच्यामुळं आणि हे औषध आहे ना ऑलरेडी चालूच आहे, पण हे फक्त स्टॅलिनसाठी चालू आहे आणि ती पण पहिले वेताची ना. तर म्हणजे जास्त औषध वगैरे आपण काही देत नाहीत बरं का गुरांना, पण हे स्टॅलिनसाठी द्यावं लागते. तर आणि ह्याचा सांगण्याचा विषय काय माहिती आहे का, कारण की दादांची मला एक 3-4 वेळेस कमेंट आली की कास वाढण्यासाठी तो व्हिटॅमिन H आणि मिनरल पावडर दे, सीताला दे. तर सीताला दादा आपण नाही देऊ शकत. काय होईल, आपण कस्टमरला आपलं चांगलं दूध आहे आणि चांगल्या दुधापासून चांगलं तूप बनलेलं आहे असं बोलून देतात ना, तर त्याच्यामुळे आपण सीताला तर हे औषध नाही देऊ शकत. बाकी स्टॅलिनला चालू आहे. थांब ना जरा अंदर, तुला एवढंच बस. लय सांगितलं, त्याची कालचीच कुट्टीकडे कॅरेटमध्ये शिल्लक आहे, तीच दुसऱ्या गुरांना टाकावं लागेल. सरजा चला पहिलं पाणी प्या. मित्रांनो, बैलांना आणलं आता पाणी प्यायला. सरजा पाणी पी ना, नुसतं टाइमपास करील. पाणी पी लवकर. चिमण्या तू पी. बैलांना आता हे सकाळचं पाणी. चिमण्या पी ना. किती नाटकं करतोय चिमणी, त्याला तहान आहे, पाणी पिणार. पण ते काय होतं, पाणी पण सकाळ सकाळी लय थंड आहे ना, मग त्याच्यामुळे जरा थोडंसं त्याला अगोदर चाटतेत पिऊ का नको असं होतं त्यांना. मग एकदा प्यायला लागले की मग भरपूर पितात असं होतं. पण ते सध्याला काय होतं, सकाळ सकाळी हौदातलं पाणी पण लय थंड आहे. आता बघा, चिमण्याला पिऊ का नको झालं होतं, पण आता एकदा प्यायला लागलं ना, मग भरपूर पाणी पिन, कारण की पाणी लय थंड आहे हौदातलं. बघा, सरजेला तर किती तहान होती, पण अगोदर पिऊ का नको करत होता. आणि चिमण्या पण त्याला अगोदर चाटत होतं पाण्याला, प्यायचं का नको. आता प्यायला लागले तर भरपूर पाणी पितात दोघं पण. चल चिमणी, बाय चल. ओके, चल चिमणी. चिमणे चल. चिमणी ऐक, चल चिमणी. चिमणी चिमणे चिमणे. आता हे नांगर वळवायचं आहे. चिमणे ऐक, सरजी बैल आले जागेवर. मग बैलांना मी लाल काळे पेर आणि वैरण दोन्हीची मिक्स कुट्टी आहे, तरी कुट्टी टाकतो. चिमण्यात तुला बस, तू ड्रम सांडतो त्याच्यामुळे तुला बस. बाकी मग सर्जाला टाकतो.
बैल लयचे ड्रम हलका फुलका ना लय लवकर सांडीत त्याच्यामुळे ह्यांना थोडं थोडं करून खायला टाकलं आणि थांब ना थांब बैला थांब ना. आणि बैलांना काम असतं त्याच्यामुळे सकाळी पण खायला टाकलं होतं. आता काम झालं पण खायला टाकले आणि थोड्या वेळाने ना मी त्यांना गाजर आणीन, नाहीतर मग बाहेर बांधले ना मग गाजर खायला टाकायचं. कारण की इथं खाली त्यांच्या खाली शेण आहे, इथं व्यवस्थित खाता येत नाही त्यांना. हिऱ्याला रात्री मी इथं बांधत असतो ना अशी पत्तळ संडास केली त्यांनी. त्याला जंताचं औषध दिलं होतं, डिवॉर्मिंग केली होती ना, तर त्याच्यानंतर त्यांनी असली पातळ संडास केली. आणि हरण्याची हिऱ्याची आणि मेंढाची सोबत केली. म्हणजे त्यांना जंताचं औषध दिलं. बैलांना त्यांना नंतर देईल. त्या दिवशी मी लेस गडबडीत होता आणि नंतर लक्षच नाही मला. मी सकाळी नंतर गुरांना भुस्सा खायला टाकला होता. भुस्सा खाऊन ह्या गाया बसल्यात आणि इकडच्या जरशा पण बसल्यात. तर हे गावरान चरायला गेले ना मग कुट्टी करून ह्या जरशांना टाकतो खायला. आणि गावरानला आता लाकडच बांधतो, एक एक कुटायलाच लागलेत. चला तर गुरं चाललेत चरायला. ह्याच्यातली खिलरी मी हातात आणली तर ती देतो पप्पाकडे, बाकीचे चालले. स्टॅलिन एक इडीच आहे सारखी महाग राहते. आपला हा गहू भिजवायचा चालू आहे. काय मिळालं मी आलो की लाईट जाते. मग आपण मी आलो होतो दाऱ्यावर तर लाईट गेलेली होती आणि आत्ता पण समोर थोडं थोडं मातीत पाणी, म्हणजे 10 मिनटं झालं लाईट गेलेली आणि मी इकडं दार बघायला आलो आता काय आत्ता मला कळणारच नाही. नेमकं लाईट आल्यावर बघतो म्हणजे पाणी कुठं जातं आहे काय, तर त्याच्यामुळे आता काय चिखलात शिरतच नाही. ह्याला आणला गाजराचा पाला, खाल्लं तर खाल्ला. मगाची कुट्टी तर त्यांनी सांडलीच, पण पाला खाल्ला तर खाल्ला, नाही खाल्ला तर राहा उपाशी. तर लय दिवसातून वासरू चारायला बांधले, पण खाता येते गवत. चल जा, चिमण्याला सोडले, सारज्याला सोडतो. थांब चल. दोरी खालीच पडते, रोज सारज्याची पडली हळूच. कारण त्यांना इथे मी थोडं गवत टाकलं खायला. तशी कुट्टी टाकली होती त्यांना, पण तरी ते गवताची वाट बघत होते म्हणून थोडं गवत खायला टाकले. चिमण्याला तर आवडतच नाही आणि त्यांना गवत आवडणार पण नाही, कारण की हिरवं गवत नाही, जरा सुकलेलं गवत आहे. अर्धं चांगले अर्धं सुकलेले, मग त्याच्यामुळं पण सापडून खातील ते. बैलांना ना तर ते मी आणलेलं गवत तर काय नाही आवडलं, पण त्यांना गाजराचं गवत खायला टाकले. म्हणजे गाजराचा वरचा पाला असतो ना तो पाला, आणि हे थोडेसे डॅमेज गाजर आहेत ना, ह्यांना जास्त मुळ्या फुटलेले, तर हे गाजरं आणि तो पाला मिक्समध्ये बैलांना टाकला आहे. परत तिकडं जर्शकांना टाकला आहे. हिऱ्याला नाही टाकला, कारण की हिऱ्या खातच नाही, तर त्याच्यामुळे त्याला गवत खायला बांधले. आणि या जर्शकांना गाजरांचा पाला टाकला आहे. आणि बैल यार, या वासराला मी पाणी पाजायला आलो होतो मेंटासला, तर ह्यानी शेणच घावणे टाकले. इकडं जास्त लांबून झालं. काय होतं ना, घावणीचे दुसरे गुरं गेले ना, घावणीच्या गुरांना पण जावं वाटतं. इथून जरशा गाय नेल्या ना भैयाने तिकडं वर गाजराच पाला बांधायला, तर ह्याला भैया कधी सोडतच नाही. मला तर आठवतच नाही भैयांनी ह्याला जन्मल्यापासून भैयांनी कधीच पाणी पाजलं ह्या वासराला. भैया फक्त दुधाच्या गाईकडेच लक्ष देतो. त्या पण जरशा गावरान गायाकडे पण भैयाचं लक्ष नसतं. भैयाचं लक्ष फक्त दुधाच्या गाई,
ज्या जर्शा गाई, गावरान पण बघत नाही तो, फक्त जर्शा आणि दुधाच्या गाई 3च गाई सांभाळतो भैया. भैयाने आजपर्यंत त्याचे इतिहास आहे की जागेवर असेल, पावसाळ्यात कधी पाजलं असेल तर मला माहीत नाही, भैयाने ह्या वासराला सोडून एकदा पण पाणी पाजलं नाही आणि जागेवर पण पाजत नाही. पावसाळ्यातच कधी तसं तर गुरं पावसाळ्यात जास्त पाणी पित नाहीत, पण कधी जर्शा गायांसाठी आला असेल बकेट घेऊन, तर कधी जर बकेट त्याच्या समोर चुकून ठेवली असेल तर तेवढंच, नाही तर भैया ह्या वासराला कसलंच बघत नाही. तर आणि मग मी तर कंटिन्यू, मी ज्यांना कोणी बघत नाही त्या सगळ्या गुरांना मी सांभाळतो. तर मग मग ते गुरं गेले ना जर्शा गाई, तर हे सगळ्या घावणीत उभं होतं, सगळं नाचतं इकडं तिकडं आणि सारखं ओरडतं आणि ओढ घेतं गायासोबत जाण्यामुळं. तर ह्यांनी इकडं टाकलं आहे शेण हे घावणीत. तर आता हे सगळी कुट्टी भरून काढावं लागेल ह्याच्या बाजूची, आणि ते सगळे हे लालीच्या दाव्यावर शेण केलं आहे. आणि इथं त्यांनी शेण टाकलंय बरं का, म्हणजे शेण पण टाकलंय घावणीत आणि परत ते शेण तुडवलंय त्यांनी इकडे इकडे अस्ताव्यस्त केलंय सगळं. तर हे आता मला सगळी कुट्टी इथली भरून काढावं लागेल, नाही तर पुढच्या वेळेस दुसरे गुरं आहेत ना, इथला वास आला ना तर खाणार नाहीत. मग ही कुट्टी सगळी मी तिकडे टाकली आणि एकदा माझे हात धुवून येतो आणि सगळं भरून घ्यावं लागेल खालचं. तसं कुट्टीमुळं काय घावणीला शेण जास्त चिटकलं नाही, पण आजूबाजूची हिने जिथं जिथं पाय दिलेत ना, तर ही कुट्टी मला सगळी काढून टाकून द्यावं लागेल, कारण हे सगळं शेण झालं. आता मी माझे हात धुवून येतो आणि चांगल्या हाताने बाजूची कुट्टी टाकून देतो. आता काय होतं, आपल्या चराची गुराला हीच कुट्टी खातात. इकडं चालू आहे आपला स्वयंपाक. आहे भाजी काय केली ग? हरभऱ्याची भाजी आणि ज्वारीच्या भाकरी. आणि मित्रांनो, उद्याच्याला आपला व्हिडिओ येणार नाही, कारण की मी जाणार आहे पंढरपूरला, तर त्याच्यामुळं उद्या काय आपला व्हिडिओ येणार नाही. आणि आईच्या चालू चुलीवर भाकरी, भाजी तर झाली. तर मित्रांनो, इथं चालू आहे आपला हलवा बनवायचा. आता गाजर आहे तर दिवसाआड हलवा करायचं काही. तर आता आपला चालू चुलीवर हलवा बनवायचा. आज थंडी काय जास्त नाही बरं का, म्हणजे नॉर्मलच आहे. आणि मागच्या 2-4 दिवसात लय होती, त्याच्यानंतर आज जरा थंडी कमी आहे. तर याला हलवा बनवायला काय नाही, आता थोडंसं आधी तूप टाकलेलं असते कढईत, तर थोडंसं गाजराचा किस आहे ना, तर परतून घ्यायचा. किस जास्त झाला आहे गाजराचा आणि कढई छोटी झाली, पण नंतर बारीक होतो का नाही काही किस, जसं तळसं ना तसा किसाचा आकार कमी होतो. आणि मग नंतर दूध टाकायचं, आणि दूध टाकल्यानंतर ह्यात जेवढा किस आहे ना, तर तेवढा हलवा तयार होतो. नाही ह्याच्यापेक्षा कमी का नाही काही, दूध बिले आटत आहे, ह्याच्या अर्ध्यानेच तयार होतो. आता आपली गाजर काढायचं चालू आहेत ना, तोपर्यंत आपल्याला तशी मटक्यात हांडी लावायची, आणि जे फुटलेलं मटका असं त्याच्यात गाजरं भरायचे आणि ते असं उलटं जाळावर ठेवायचं. जाळावर नाही, असं जमिनीत खड्डा करून त्याच्यात गाईंचं वाळलेलं शेण असतं ना, म्हणजे त्याला गवऱ्या म्हणतात, तर त्या गवऱ्या साईडने जाळून ठेवायच्या आणि गवऱ्या जाळायच्या इकडे का नाही का. हां, कसं मग असं थोडासा खड्डा खांदायचा, त्या तोंडाला चुंबळ घालायची, पाल्याची चुंबळ घालायची, थोडा खड्डा खांदायचा, मग त्याच्यावरून गवऱ्यांची पूर्ण गाडगं पुरून घ्यायचं. हां, तर मित्रांनो, गाडग्यात आहेत ना गाजर भरायचे, आणि गाडग्याच्या मटक्याच्या तोंडाला गाजराचा पाला भरायचा आणि ते एका खड्ड्यात ठेवून द्यायचं, आणि साईडनी गवऱ्या, पेटवलेल्या गवऱ्या ठेवायच्या, म्हणजे ते सगळे गाजरं उकडून निघतात. आणि नंतर ते मग दुधात चोरून थोडा गुळ घेऊन खायचे. असंच का नाही काही.